नमस्कार, मी सय्यद हारून अली, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025। आज आपण सिल्लोड तालुक्यातील मोडा बुद्रुक परिसर गट नंबर 392 मध्ये आलेला आहे। इथं शेतकरी काकासाहेब गणपतराव जाधव यांच्या शेतात लंपीच्या आजारानं खूप मोठं प्रचंड नुकसान झालेलं आहे। यांची गर्भवती गाय 8 महिन्याची वारलेली आहे। लंपीच्या आजारानं हे हवाल दिला आहे शेतकरी। आपल्यासोबत आहे काकासाहेब गणपत जाधव, यांच्याकडे जाणून घेऊया किती दिवसापासून याचं उपचार चालू होतं आणि नेमकं कधी ही घटना घडली आणि फार मोठं नुकसान झालं। दादा नमस्कार, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। काकासाहेब भाऊ, आपली गाय वारली याबद्दल माहिती द्या। काल संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान वारली। डॉक्टरने भरपूर ट्रीटमेंट केल्यानंतर पण तरीसुद्धा नाही झालं। हे लंपीचा आजार किती दिवसापासून होता? 1 महिन्यापासून होता। 1 महिन्यापासून सरासरी किती खर्च आला तुम्हाला? खर्च कमीत 15 ते 20 हजार। 15 ते 20 हजार रुपये खर्च आला। तुमचं डॉक्टर इथं येऊन सलाईन औषधी गोळी देत होते? प्रायव्हेट डॉक्टर, सरकारी डॉक्टरची काहीच मदत वगैरे काहीच नाही मिळाली। बराडीला पण गेलो होतं पण काही त्यांनी एक थोडंच पावडर दिलं होतं फक्त। शासकीय ढोर डॉक्टर आले होते? नाही ते नाही आले। आता पंचनामाला बोलवलेलं आहे का? हो बोलवलेलं, एक 10 मिनिटं सांगितले, अजून 2 तास झाले, अजून आले नाही। मोडा बुद्रुकचे तलाठी मंडळ अधिकारी माने मॅडम यांना कळवलं का तुम्ही? हो, तलाठी साहेबांना कळवलं, त्यांनी फोटो वगैरे सांगितले, ते पाठवले त्यांनी घटना। डॉक्टर साहेबाचा पंचनामा आवश्यक आहे, म्हणजे त्यांचं पोस्टमार्टम जे त्याच्यावर निर्भर राहील। हां, हे खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं। 50 ते 60 हजाराची किमतीची असलेली गाय गेलेली आहे। परतीच्या पावसामुळे शेतकरी हवाल दिले। शेतकऱ्याला ना ओला दुष्काळ आहे ना सुका दुष्काळ आहे। शेतकऱ्याच्या काय खात्यावर पैसे आले, अजून काही आले नाही। अजून शेतकरी नेहमीच मक्काला भाव नाही, 1500 ते 1200 भाव आहे। कापसाला सुद्धा भाव नाही आहे। शेतकरी नेहमीच अडचणीत राहतो, निसर्गावर अवलंबून राहतं। त्याच्यामध्ये त्यांचा एक जोडधंदा होता दुधाचा, त्यामध्ये शेतकरी एक गरीब बालपभूधारक शेतकरी काकासाहेब पाटील जाधव यांची गाय वारलेली आहे। सन्माननीय सिल्लोड तालुक्याचे दंडाधिकारी तथा तहसीलदार साहेबांनी यांना काहीतरी शासकीय मदत करावी, हीच एवढी शेतकऱ्याची। इथले जाधव परिवार हे राहणारे धानोऱ्याचे आहे, पण यांची शेती मोडा बुद्रुक शिवारामध्ये आहे। हे रात्रंदिवस खूप मेहनत करत आहे, हे इथं शेतातच राहत आहे। तर सरकारनं ह्या वाहिनीमार्फत एवढीच नम्र विनंती आहे की यांना शासकीय मदत करावी। मी पुन्हा येईल आपल्या चालक घोडेमोडीमध्ये। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय जय महाराष्ट्र। लंपीच्या आजारानं गाय वारलेली आहे। 8 महिन्याची गर्भवती गाय। शेतकरी हवाल देईल, शेतकरी अडचणीत, शेतकरी परेशान। खूप मोठं प्रचंड नुकसान झालेलं आहे। सिल्लोड तालुक्याचे दंडाधिकारी तथा तहसीलदार साहेबांनी यांना काहीतरी सहकार्य करावं, मदत करावी। गट नंबर 392 मोडा बुद्रुक परिसर काकासाहेब पाटील जाधव यांची गाय लंपीच्या आजारानं वारलेली आहे आणि शेतकरी हवाल दिला आहे। यांना खूप उपचार केले गायीचे, शेवटी याला वाचवू शकले नाही। JCBचा खर्च वेगळा, यांचा अंतिमविधीला शेतकरी, त्यांचे आजूबाजूचे शेतकरी पुन्हा भाऊबंद आलेले आहे। शासनाने सन्मानित तहसीलदार असतील, सामील ढोरदार डॉक्टर साहेब असतील, सन्मानित तलाठी मंडळ अधिकारी मॅडम असतील, यांनी शासकीय मदत करावी हीच नम्र विनंती।